नमस्कार. आज आपण कन्यादान ह्या विषयाच्या अंगाने समजून घेणार आहे. करायचं का नाही करायचं तुम्ही ठरवा. मी फक्त तुमच्याशी मला कन्यादान म्हणजे नेमकं काय ते समजून सांगणार. कन्यादान, कन्याचं दान म्हणजे मुलीला डोनेट करणं. वस्तूचं दान केलं जातं असं मी ऐकलेलं आहे. एखाद्या वस्तूचं दान केलं जातं किंवा गाई म्हशीचं दान करतात, जनावरांचं दान केलं जातं. पण माणूस असलेल्या स्त्रीचं, स्त्री पण माणूस असते माणूस असलेल्या स्त्रीचं दान करणं, याच्या मागची नेमकी काय भूमिका असू शकते? ही प्रथा, ही परंपरा ज्याने कोणी सुरू केली असेल तर त्याची त्यामागची नेमकी काय भूमिका असेल, हा मला प्रश्न पडतो. मग काय भूमिका असेल? तो बाईला माणूस समजत नसेल का? बाईला दुय्यम समजत असेल का? मुलाचं दान करण्याची प्रथा का नाही सुरू झाली? मुलीलाच का दान केलं जातं? मग ह्या कन्यादानाचा नेमका अर्थ काय आहे? तर एकदा एखादी वस्तू दान केली तर त्या वस्तूबद्दल विचारायचं नसतं. समोरच्याला ती देऊन टाकली, ती त्याने कशी वापरावी, मोडफोड केली किंवा अगदी एखाद्या चांगल्या शोकेशमध्ये भारी याच्यात ठेवली, ती कशी वापरली त्याच्याबद्दल विचारायचं नसतं. मग आपण आपल्या मुलींना वस्तू समजतो का? बाई माणूस आहे, तिला माणसासारखंच डोकं आहे, 2 हात 2 पाय आहेत, बरोबर आहे की नाही? तिचं पण अस्तित्व आहे, तिचा पण स्वतःचा एक मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे. तिलाही स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करावा असं वाटतो, तिलाही स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा असं वाटतो, त्यासाठी संधी मिळाव्यात असं तिलाही वाटतं, बरोबर आहे की नाही? तर अगदी शिकलेल्या मुली अगदी चांगल्या शिकलेल्या मुलींचं देखील आणि चांगल्या शिकलेल्या कुटुंबांमध्ये देखील ही प्रथा ही राबवली जाते कन्यादानाची. याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कन्यादानाची प्रक्रिया अशी आहे की जो लग्न लावणारा भटजीबुवा असतो, आपल्याकडे भटजीबुवाशिवाय लग्न लागत नाही बरं का. तर तो जो लग्न लावणारा भटजीबुवा असतो, तो भटजीबुवा मुलीच्या आईवडिलांच्या हातावर असं पाणी सोडतो आणि त्यांना कृष्णार्पण म्हणायला लावतो. म्हणजे काय की कृष्णार्पण केली म्हणजे आता अर्पण केली, आता दान केली, आता आम्ही तुम्हाला आमच्या ह्या वस्तूबद्दल विचारणार नाही, ती आता आमची नाही, आम्ही तिच्यावरचे आमचे अधिकार हे सोडून दिले. 20 वर्षाचं नातं असं एका फटक्यात पाणी गड असं संपून जातं? असं नाही होत. पूर्वीच्या काळात काय व्हायचं की एक अशी म्हण होती की इकडून अशी उभी जा आणि तिकडून अशी आडवी, म्हणजे इकडून लग्न करून जा आणि तिकडून नवऱ्याच्या खांद्यावर आडवी आहे, त्याशिवाय येऊ नको. मग किती त्रास झाला, मारलं, जोडलं, ठोकलं, त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की तू मरून जावी तर वाटल्यास आत्महत्या कर. पण मात्र घरी परत यायचं नाही, कारण मुलगी घरी परत आली की प्रतिष्ठा जाते. आपली मुलगी घरी परत आली का काय जाते? प्रतिष्ठा जाते. मुलगा दारूत लोळत आला तर आपली इज्जत जात नाही आणि प्रतिष्ठा जात नाही, पण मुलगी घरी परत आली तर आपली इज्जत जाते, प्रतिष्ठा जाते आणि त्याची आपल्याला लाज वाटते. म्हणजे आपण अजूनही स्वीकारत नाही की 2 माणसं विवाह करतात, एकमेकांचे स्वभाव जमू शकतात किंवा नाही जमू शकत, काहीतरी घडू शकतं, पण मात्र अजूनही आपण त्या पद्धतीने विचार करायला तयार होत नाही. लक्षात घ्या, ही प्रथा म्हणजे मुळात ज्या प्रथा परंपरा असतात तो कोणीतरी त्या काळात माणसाने सुरू केली असेल, बरोबर? माणसाची व्याख्या काय आहे? मॅन होमोसेपियन सेपियन म्हणजे काय? शहाणा होत जाणारा माणूस, अशी माणसाची व्याख्या आहे. तो त्याच्या तर्कसंगत विचार करण्याची, वस्तुनिष्ठ विचार करण्याच्या पद्धतीमुळे अधिक शहाणा होत गेला, ही त्याची व्याख्या आहे, बरोबर? मग आपण माणूस आहोत की नाही? आहोत. मग आपल्याला एखाद्या प्रथा परंपरांमध्ये जर विषमता जाणवत असेल, एखाद्या व्यक्तीचा अपमान जाणवत असेल आणि लक्षात येत असेल की ती चुकीची परंपरा आहे, तर आपण शिक्षित माणसांनी त्या परंपरेवर बोललं पाहिजे, त्यामध्ये बदल केला पाहिजे. दान करायच्या ऐवजी सन्मानाने दोघांनी एकमेकांचा हातात हात घेऊन ह्या संसाराला सुरुवात केली पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण मात्र आपण स्त्रीचं काय मूल्य जाणतो ते ह्या प्रथेवरून लक्षात येतं. त्यावेळेला त्या प्रथा निर्माण करणारा जो कोणी असेल त्याला त्याच्या दृष्टीने स्त्रीचं मूल्य किंवा त्याची ती समज कदाचित कमी असेल. आता आपल्याला जर लक्षात येत असेल तर आपण मात्र ह्या प्रथेवर विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणजे तुमच्याच बुद्धीला मी हाक घालेल की विवेकी बुद्धी जी आहे त्याला, की कन्यादान या प्रथेचा विचार करा आणि कन्येला दान करायचं का, ती वस्तू आहे का, तिला डोनेट करायचं का, एकदाची दिली तर आता तिला तिच्याबद्दल विचारायचं नाही का, असं तुमच्याही डोक्यात खरंच भावना आहेत का?
हां, अनेक वेळेला लोक स्वतःला मुलगी नसेल तर दुसऱ्याच्या मुलगीचं दान करतात आणि ते पुण्य कमवतात. हां, तर त्याच्यामध्ये मुळात पुण्य वगैरे असं काही नाही. मुळात ते असेल तर पापच असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे दान म्हणजे खरंच एखाद्या व्यक्तीला दान करणं किंवा स्त्रीकडे अशा पद्धतीने पाहणं हेच मुळात चुकीचं आहे. तर पालकांनी आपल्या स्वतःच्या मुलीबद्दल विचार करताना याचा जागरूक राहून विचार करावा. ती पण माणूस असते. एवढी साधी संकल्पना